इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 1 समरूपता. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. जरा आठवूया, आपण गुणोत्तर व प्रमाण यांचा अभ्यास केला आहे. ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर m/n आहे. हेच विधान ए आणि बी या दोन संख्या m/n या प्रमाणात आहेत असेही लिहितात. या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धन वास्तव संख्यांचा विचार करतो. आपल्याला हे माहीत आहे की रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ या धन वास्तव संख्या असतात. आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहीत आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. जाणून घेऊया. आता आपण कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढू. उदाहरण, त्रिकोण ABC चा BC हा पाया आहे व AD ही उंची आहे. त्रिकोण PQR चा QR हा पाया आहे व PS ही उंची आहे. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD भागिले 1/2 गुणिले QR गुणिले PS. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. आता आपण या दोन त्रिकोणांच्या संबंधात काही अटी घालून पाहू. अट 1. दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले H भागिले QR गुणिले H बरोबर BC भागिले QR. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर B1 भागिले B2. गुणधर्म. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. अट 2. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण APB बरोबर AB गुणिले H1 भागिले AB गुणिले H2. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण APB बरोबर H1 भागिले H2. गुणधर्म. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कृती. खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. कारण लिहा. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण APQ बरोबर BC गुणिले H भागिले PQ
गुणिले एच बरोबर BC भागिले PQ. कारण समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. 2. क्षेत्रफळ त्रिकोण LMN भागिले क्षेत्रफळ त्रिकोण DMN बरोबर MN गुणिले LP भागिले MN गुणिले DQ बरोबर LP भागिले DQ. कारण समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. 3. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. रेख CM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. क्षेत्रफळ त्रिकोण AMC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण BMC बरोबर AM गुणिले H भागिले BM गुणिले H बरोबर AM भागिले BM बरोबर 1. कारण येथे दोन्ही त्रिकोणांची उंची H समान आहे. तसेच बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू असल्यामुळे AM बरोबर BM. उदाहरण 2. त्रिकोण ABC च्या BC बाजूवर D बिंदू असा आहे की DC बरोबर 6, BC बरोबर 15. क्षेत्रफळ त्रिकोण ABDs, क्षेत्रफळ त्रिकोण ABC आणि क्षेत्रफळ त्रिकोण ABDs, क्षेत्रफळ त्रिकोण ADC काढा. उकल त्रिकोण ABD, त्रिकोण ADC, त्रिकोण ABC या तिन्ही त्रिकोणांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे व त्यांचा पाया एका रेषेत आहे. म्हणून या तीनही त्रिकोणांची उंची समान आहे. BC बरोबर 15, DC बरोबर 6. म्हणून BD बरोबर BC वजा DC बरोबर 15 वजा 6 बरोबर 9. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर BD भागिले BC. कारण उंची समान म्हणून क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. बरोबर 9 भागिले 15 बरोबर 3 भागिले 5 बरोबर 3/5. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADC बरोबर BD भागिले DC. उंची समान म्हणून क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. बरोबर 9 भागिले 6 बरोबर 3 भागिले 2 बरोबर 3/2. उदाहरण 3. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. P हा बाजू BC वरील कोणताही एक बिंदू आहे. तर समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोड्या शोधा. उकल चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून AD समांतर BC व AB समांतर DC. त्रिकोण ABC व त्रिकोण BDC विचारात घ्या. हे त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये काढले आहेत. त्यामुळे समांतर रेषांमधील अंतर ही त्या दोन्ही त्रिकोणांची उंची होईल. त्रिकोण ABC व त्रिकोण BDC चा BC हा पाया समान असून उंचीही समान आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण BDC. त्रिकोण ABC व त्रिकोण ABD चा AB हा पाया समान असून त्यांची उंची सुद्धा समान आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण ABD. उदाहरण 4. शेजारील आकृतीत त्रिकोण ABC च्या
AC या बाजूवर D बिंदू असा आहे की AC बरोबर 16, DC बरोबर 9, BP लंब AC, तर खालील गुणोत्तरे काढा. 1. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC. 2. क्षेत्रफळ त्रिकोण BDC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC. 3. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण BDC. उकल. त्रिकोण ABC च्या बाजू AC वर P व D बिंदू आहेत. म्हणून त्रिकोण ABD, त्रिकोण BDC, त्रिकोण ABC, त्रिकोण APB यांचा B हा सामायिक शिरोबिंदू विचारात घेतला तर त्यांच्या AD, DC, AC, AP या बाजू एका रेषेत आहेत. या सर्व त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणून त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या पायांच्या प्रमाणात आहेत. AC बरोबर 16, DC बरोबर 9. म्हणून AD बरोबर 16 वजा 9 बरोबर 7. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर AD भागिले AC बरोबर 7 भागिले 16, कारण समान उंचीचे त्रिकोण. क्षेत्रफळ त्रिकोण BDC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर DC भागिले AC बरोबर 9 भागिले 16, कारण समान उंचीचे त्रिकोण. क्षेत्रफळ त्रिकोण ABD भागिले क्षेत्रफळ त्रिकोण BDC बरोबर AD भागिले DC बरोबर 7 भागिले 9, कारण समान उंचीचे त्रिकोण. हे लक्षात ठेवूया. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मित्रांनो, चला आता आपण सराव संच 1.1 सोडवू. प्रश्न क्रमांक 1. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. उकल. पहिला त्रिकोण ABC मानू. पाया BC बरोबर 9 व उंची AD बरोबर 5. दुसरा त्रिकोण PQR मानू. पाया QR बरोबर 10 व उंची PS बरोबर 6. आता आपण यांचे गुणोत्तर काढू. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD भागिले 1/2 गुणिले QR गुणिले PS. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. दिलेल्या किमती समीकरणात घालून आपणास मिळेल क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 9 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 6. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर
45/60. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 3/4. उत्तर या दोन त्रिकोणांचे गुणोत्तर 3/4 आहे. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB काढा. उकल BC लंब AB, AD लंब AB आहे. BC बरोबर 4, AD बरोबर 8 आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB बरोबर 1/2 गुणिले AB गुणिले BC भागिले 1/2 गुणिले AB गुणिले AD. येथे पाया समान आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB बरोबर BC भागिले AD. दिलेल्या किमती समीकरणात घालून आपणास मिळेल क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB बरोबर 4/8. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB बरोबर 1/2. उत्तर क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB बरोबर 1/2 आहे. प्रश्न क्रमांक 5. शेजारील आकृतीत PQ लंब BC, AD लंब BC, तर खालील गुणोत्तरे लिहा. यातील आपण पहिला उपप्रश्न सोडवू. 1. क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC. उकल त्रिकोण PQB व त्रिकोण PBC यांचा सामायिक शिरोबिंदू P आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची भागिले 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर QB गुणिले H भागिले BC गुणिले H. या त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर QB भागिले BC. उत्तर क्षेत्रफळ त्रिकोण PQB भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PBC बरोबर QB भागिले BC. 4. क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC. उकल त्रिकोण ADC व त्रिकोण PQC यांचे शिरोबिंदू P व A हे वेगवेगळे आहेत. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले
क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची भागिले 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर DC गुणिले AD भागिले QC गुणिले PQ. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर DC गुणिले AD भागिले QC गुणिले PQ. उत्तर क्षेत्रफळ त्रिकोण ADC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर DC गुणिले AD भागिले QC गुणिले PQ. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जाणून घेऊया. प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. पक्ष. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेघ BC आणि रेषा L ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. साध्य. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. रचना. रेघ PC व रेघ BQ काढा. सिद्धता. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण APQ भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQB बरोबर AP भागिले PB, कारण क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहेत. याला समीकरण 1 म्हणू. तसेच क्षेत्रफळ त्रिकोण APQ भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC बरोबर AQ भागिले QC, कारण क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहेत. याला समीकरण 2 म्हणू. त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांचा रेघ PQ हा समान पाया आहे. रेघ PQ समांतर रेघ BC, म्हणून त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांची उंची समान आहे. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण PQB बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण PQC याला समीकरण 3 म्हणू. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण APQ भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQB बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण APQ भागिले क्षेत्रफळ त्रिकोण PQC. समीकरण 1, 2 आणि 3 वरून. म्हणून AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. समीकरण 1 व 2 वरून. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ BPT. प्रमेय. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते.
आकृतीमध्ये जर रेषा L ही त्रिकोण ABCच्या बाजू AB आणि बाजू AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदूत छेदते आणि AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC, तर रेषा L समांतर रेख BC। या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने देता येते। आता आपण याची कृती पाहू। कृती: त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण काढा। त्रिकोणाचा कोन B दुभागा। तो AC ला जेथे छेदतो त्याला D नाव द्या। बाजू मोजून लिहा। AB बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर, BC बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर, AD बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर, DC बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर। AB भागिले BC व AB भागिले DC ही गुणोत्तरे काढा। दोन्ही गुणोत्तरे जवळजवळ सारखी आहेत हे अनुभवा। याच त्रिकोणाचे इतर कोन दुभागा व वरीलप्रमाणे गुणोत्तरे काढा। ती गुणोत्तरेही समान येतात हे अनुभवा।